नमस्कार मित्रांनो. आज सकाळी एका मराठी वर्तमानपत्रामध्ये एक पहिल्या पानावरती एक बातमी वजा जाहिरात छापून आली. त्यात असं म्हटलं होतं, की सरकार हरवलंय. आणि ही बातमी किंवा जाहिरात ज्या वर्तमानपत्रात छापून आली होती, त्या वर्तमानपत्राचं एकूण बॅकग्राऊंड बघता, हे एक फार मोठं काय म्हणायचं त्याला मोठा धक्का लोकांना बसला. त्या वर्तमानपत्राच्या वाचकांना फार मोठा धक्का बसला. आणि नंतर त्या बातमीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर तो जास्त लोकांना धक्का बसला. दिवसभर याची चर्चा सुरू होती आणि दिवस संपता हीच बातमी एका चॅनलवर सुद्धा आली. त्या वर्तमानपत्राचं नाव आहे दिव्य मराठी आणि त्या चॅनलचं नाव आहे साम टीव्ही. आता ही बातमी या वर्तमानपत्रात आणि चॅनलवर येण्याचं सिग्निफिकन्स काय आहे, हे वेगळं सांगायला नको. या वर्तमानपत्रांनी आणि या चॅनलनी हा पवित्रा का घेतला आणि ह्या प्रकारची बातमी का केली, याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, माझं नाव आहे अश्विन अघोर आणि तुम्ही बघताय घनघोर. आज आपल्याकडे या विषयावर चर्चा करायला आलेले आहेत मकरंद मुळे, ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते. मकरंदजी, घनघोर चॅनलवर आपलं स्वागत आहे. नमस्कार. मकरंदजी, सरकार हरवले आहे, ही जी काही जाहिरात किंवा बातमी आज सगळ्यांनी बघितली, त्याचा अर्थ काय? म्हणजे जी माध्यमं या सरकारची तारीफ करताना थकत नव्हती, या सरकारच्या बाजूने खंबीरपणे उभी होती, त्यांनी आज असा स्टँड घेणं आणि त्यातल्या त्यात पवार कुटुंबियांच्या मालकीच्या साम टीव्हीनी ही बातमी करणं, याचं सिग्निफिकन्स, याचं महत्व काय? म्हणजे याला तुम्ही राजकीय दृष्ट्या कसं बघता याच्याकडे? असं आहे की सकाळची बातमी आज संध्याकाळी ज्या वाहिनीने चालवली आहे आणि मला असं वाटतं की तिथंच या सगळ्या निवेदनाचा पर्दाफाश झालेला आहे. अ, आज सकाळपासून ही जी चर्चा सुरू आहे, समाज माध्यमात त्याच्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया आलेल्या आहेत. सुरुवातीच्या काळात या सरकारचे जे विरोधक आहेत, त्या विरोधकांच्या समर्थकांनी म्हणजे सध्या भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांनी ही बातमी चालवली आणि बघा आता माध्यमही प्रश्न विचारायला लागली. अशा प्रकारचं थोडंसं काही काळ समाज माध्यमांवर वातावरण होतं. पण हे वातावरण फार काळ टिकलं नाही. जे प्रामुख्याने सगळ्या प्रतिक्रिया आल्या, तो प्रामुख्याने प्रतिक्रिया या स्टंटबाजी आहे की काय? आपलं माध्यम चर्चेत आणण्याकरता आहे की काय? अशी शंका अधिक लोकांनी उत्पन्न केली. आणि हे स्वाभाविक होतं, ज्या वर्तमानपत्राविषयी आपण चर्चा करतोय, त्याचा जर ट्रॅक रेकॉर्ड बघितला, तर तो काही संपादकीय दृष्टिकोनातनं परंपरेने भारतीय जनता पार्टीचा किंवा भारतीय जनता पार्टी ज्या विचारधारेतनं काम करते, त्याचा प्रचार-प्रसार करते, त्या विचारधारेचा काही आणि या वर्तमानपत्रांनी खूप टोकाचा विरोध केलेला आहे. आणि स्वाभाविकच तो टोकाचा विरोध सांभाळण्याकरता 3 पक्षांचं जे सरकार सत्तेत आलं 2 वर्षापूर्वी, त्या मवियाला सांभाळणं हे या वर्तमानपत्राचं काय आणि बहुतांश सगळ्याच वर्तमानपत्राचं काय महाराष्ट्रातल्या अपवाद वगळता, विशेषतः मराठी माध्यमांचं तेच काम राहिलेलं आहे, की आपला हिंदू संघ, भाजप, मोदी, शहा आणि फडणवीस विरोध व्यक्त जर करायचा असेल, तर तो काय माध्यमातून व्यक्त करता येईल? तर तो या मविया सरकारचं गुणगान प्रचंड प्रमाणात करा आणि त्याच काळात हा जो सगळा काही घटक आहे, हिंदूपणाचा राजकीय क्षेत्रात काम करणारा, त्याचा टोकाचा विरोध करा. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर अचानक 2 वर्षानंतर एखाद्या वर्तमानपत्राला उपरती होते आणि तो असं म्हणतो सरकार हरवलंय, ते सापडत नाहीये आणि मग काही घटनाक्रमांचा उल्लेख करतोय. तर मला स्वतःला वैयक्तिक असं वाटतं काही वर्षांचा अनुभव आणि अभ्यासावरनं, की हा एक काहीसा फार्स आहे आणि याला आत्ताच्या ज्या वाहिनीशी जोडलं गेलेलं आहे, तर सरकारच आपला विरोधक जाणीवपूर्वक तयार करतंय आणि विशेषतः राष्ट्रवादीचे संदर्भ तर अनेक वेळा येतात. म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा जे नेते आहेत त्यांच्या खेळी सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळे कदाचित त्यांनीच सांगितलं असेल, की अशा प्रकारची बातमी चालवा आणि परत एकदा 3 पक्षांतर्गत जे काही कुरघोडीचं राजकारण आहे, त्या राजकारणात आपलाच वर्चस्व राहिलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं ही आज बातमी वजा निवेदन पेरलं गेलं असेल, सोडलं गेलं असेल आणि अंदाज घेतला गेला असेल, की समर्थक, विरोधक, 3 पक्षांच्या सरकारबद्दी मंडळी याच्यावर कशी रिएक्ट होतात. त्यानंतर पुढचं पाऊल टाकलं जाईल. पण यातला सगळ्यात मला जे अ, दुर्दैवी वाटलं, की अशी बातमी आल्यानंतर माध्यमांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. अरे बापरे! कोणीतरी बोलतंय असं जे वाटायला पाहिजे होतं, ते वातावरण फार काळ टिकलं नाही. याचं कारण एकूणच जी माध्यमांनी आपली विश्वासार्हता गमावून बसलेली आहे. त्यामुळे
हे काहीशी एक क्लृप्ती आहे, ही खेळी आहे, घसरलेला खप वाढवायचा आहे, चर्चेत राहायचंय. अशा प्रकारची एक वाचकांची आणि सर्वसामान्य महाराष्ट्रातली मानसिकता झालेली आहे आणि त्यामुळे हा जर प्रयोग काही पुढच्या 3 पक्षांच्या राजकारणातल्या भाग म्हणून जर केला गेला असेल, तर तो आज तरी त्यांच्यावर उलटल्यासारखं चित्र दिसतंय. उद्याचं काय होईल माहीत नाही. पण आज तरी ते काहीसं माध्यम फसलेलं आहे, असं आता दिसतंय. म्हणजे तुम्ही असं सुचवताय का, की सरकारबद्दल जे निगेटिव्ह मत तयार होत आहे, नकारात्मक मत राज्यभरात तयार होत आहे. गेल्या 2 वर्षातल्या घटना बघता एकाही फ्रंटवर, एकाही आघाडीवर सरकारला यश मिळालेलं नाहीये. मग ते प्रशासन असो, महापुराचं काम करणं असो, लोकांना रिलीफ देणं असो, शेतकऱ्यांना मदत करणं असो, मराठा आरक्षण असो किंवा बाकी कुठलाही प्रश्न असो, जिथे सरकारला यश आलेलं नाहीये. हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात प्रत्येक वेळेस सरकारला थपडा पडतात आहे. त्याच्यावरून आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांचा अब्सेन्स. मुख्यमंत्री आजारी आहेत, त्या कारणाने ते घरी आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये अनेक गोष्टी होत आहेत. याचा सुद्धा एक राज्यभरात निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आहे. निगेटिव्ह ओपिनियन तयार होत आहे. त्याला काउंटर करण्याची ही खेळी आहे आणि सरकारमधल्याच कोणीतरी चाणक्यानी हे पेरलेलं आहे, असं तुम्हाला वाटतं का? हो, म्हणजे ही शक्यता नाकारता येत नाही. 2 वर्ष सतत गोलपोस्ट चेंज करणं, वेगवेगळ्या प्रकारची नॅरेटिव्ह सेट करणं आणि एक सहानुभूती मिळवणं, ह्याच्या पलीकडे ठोस काम सरकारकडनं होत नाही आणि माझं आत्ताचा ह्या तर विषयात तर माझं म्हणणं असं आहे, की सरकार काय करतंय, त्यापेक्षा माध्यमं काय करतायत. एकीकडे स्वतःला जागल्या म्हणायचं, आम्ही लोकशाहीचा 4था स्तंभ आहोत असं म्हणायचं. प्रत्यक्षात तशी भूमिका 2 वर्षाच्या कालखंडात माध्यमांची राहिलेली नाहीये. आणि मग कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या हातातलं खेळणं व्हायचं किंवा थेट सरकारच्या हातातलं खेळणं व्हायचं आणि त्याचे अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष जे काही फायदे मिळतात ते मिळवायचे. म्हणजे आज कसं चित्र झालेलं आहे, त्या वर्तमानपत्रांनी स्वतःला एक त्यागाची भूमिका घेतली. एक वेगळ्या प्रकारचं नैतिकतेचं चित्र त्या वर्तमानपत्रांनी काही काळ उभं केलं आणि बघा कोणीच प्रश्न विचारत नाहीयेत. पण आम्ही थेट सरकारला आव्हान देतोय, प्रश्न विचारतोय, शोधतोय. अशी एक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु हे वर्तमानपत्र आणि या वर्तमानपत्राचे जे संपादकीय धोरण ठरवणारी मंडळी आहेत, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड बघता जो विश्वासच मुळात बसलेला नाहीये. त्यामुळे आत्ता तरी ही काहीशी या 3 पक्षाच्या अंतर्गत राजकारणाची राजकीय खेळी वाटते. 1, 2 मी जसं म्हटलं तसं की ह्याकडे दुसरा एक व्यावसायिक मुद्दा बघितला पाहिजे, की एकूणच माध्यमांचा खप कमी झालाय. माध्यमांचा खप कमी होण्याचं जे महत्त्वाचं कारण सध्या आहे, ते 2 वर्षातली कोरोनाची आपत्ती आल्यानंतर जे काही आर्थिक संकट ओढवलं, ते जरी असलं तरी एकूणच 2002, 2014, 2019 हा सगळा जो माध्यमांचा कालखंड आहे, तो माध्यमांचा कालखंड एका अर्थाने एकांगी प्रचाराचा, खोटं रेटून नेण्याचा होता आणि त्या सगळ्या कालावधीत समाज माध्यमं विकसित होत होती. एक पर्यायी माध्यम लोकांच्या हातात येत होतं. लोकांना व्यक्त व्हायला, नेमकी माहिती जाणून घ्यायला लोकांची सोय झाली होती. त्यामुळे ही जी स्वयंघोषित मेनस्ट्रीम मीडिया स्वतःला जे मुख्य प्रवाहातले माध्यमं मानतात, त्यांचंही कुठे ना कुठे स्थान डळमळीत होत होतं. असं आपलं होणारं डळमळीत होणारं स्थान जर टिकवून ठेवायचं असेल, तर अशा काही क्लुप्त्या, अशा काही खेळी कराव्या लागतात. आजचा सगळा प्रकार कदाचित क्रमांक 2 तोही असावा. पण मी जसं म्हटलं तसं ज्या प्रकारची हळू-हळू माध्यम साक्षरता वाढतीये, लोकांची समजुती वाढतायत, त्यात अशा प्रकारच्या कुठल्याही कृत्यांना यापुढे स्थान मिळणार नाही, हेही नक्की झालेलं आहे. त्यामुळे माध्यमांना आपला पवित्रा लवकर बदलावा लागेल. अन्यथा विश्वासार्हता संपलेलीच आहे. खपाचे आकडे घसरतातच आहेत, कारण काही असो. ते आणखीन रसातळाला जातील आणि लोकांना जी आता माध्यमं उपलब्ध झालेली आहेत, ती पुढल्या काळात आता पर्यायी न राहता मुख्य माध्यमं होतील. त्यामुळे कुणाचं काय होईल, कुणाचं काय होईल यापेक्षा एकूण माध्यम जगताविषयीचं जे काही एक लोकांचं मत पूर्वीसारखं होतं, ते जर टिकून राहायचं असेल, तर ही सामूहिक जबाबदारी आहे. अशा क्लुप्त्या करून आपली सुटका करून घेता येणार नाही. दुर्दैवाने सध्याचं वातावरण म्हटलं, इव्हेंट क्लुप्त्या अशा प्रकारचं असल्यामुळे हे सगळं होणार. याविषयी तक्रार न करता याच्या पलीकडचं नेमकं काय आहे, तथ्य काय आहे, बातमीमागची बातमी काय, ते जाणून घेतलं तर मला असं वाटतं, की अशा प्रकारच्या खेळीवर कुठेतरी भविष्यात नियंत्रण मिळवता येईल. नक्कीच. मकरंदजी एक याच अनुषंगाने मला एक आणखीन प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, की एक सरकारमधल्या कोणीतरी लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी, दुसरीकडे वळवण्यासाठी श ही खेळी केलेली असू शकते. ही एक शक्यता आहे. दुसरी शक्यता ही पण आहे का, की आता
या सरकारचं माध्यमांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. सुरुवातीला माध्यमांना जेवढं जवळ करण्याचा प्रयत्न झाला, चुचकारण्याचा प्रयत्न झाला, तेवढा आता होत नाहीये. कारण आपण बघतोय, की कोरोना काळामध्ये पत्रकारांना सुद्धा रेल्वेचे पास लोकलचे पास देण्यावरून सरकारनी निर्णय घेतलेला म्हणजे त्यांना द्यायचं नाही हा निर्णय घेतला होता. आपला जीव धोक्यात टाकून पत्रकार वार्तांकन करत होते आणि तेव्हापासून सुरू झालेला हा डिक्लाइन म्हणजे माध्यमांवर असलेली कृपादृष्टी ही कमी होते आहे आणि ती कमी झाल्यामुळे आम्ही आहोत, हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न आहे. असं एक याच्यातनं सूचक होत आहे, सूचित होत आहे का? हो, निश्चित. हा जे तुम्ही मुद्दा मांडलाय अश्विन, तोही बरोबर आहे. त्याचाही आपल्याला आपल्याला तो मुद्दा लक्षात घ्यायला लागेल. असं आहे की काय असतं की सरकार आणि माध्यमं ही खरं म्हणजे काही वेळा एकमेकांच्या हातात हात घालून चालत असतात. काही वेळा एकमेकांवर टीका होते. माध्यमांच्या विषयी सरकार नाराजी व्यक्त करतं. सरकारच्या कामाविषयी माध्यमं नाराजी व्यक्त करतात. आपण पहिल्यांदा असा अनुभवतोय की एकीकडे आपण महाराष्ट्राचं वर्णन करताना पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, निर्भीड पत्रकारितेचा व वारसा सांगणारा महाराष्ट्र बघतो. पण पहिल्यांदा असं झालं होतं, की सरकारच्या अपेक्षा किती आहेत माहीत नाही. पण जसं माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी नेहमी उदाहरण एक देतात, की आणीबाणीच्या काळात त्यावेळी काही माध्यमांना असं सांगितलं होतं, की तुम्ही फक्त कमरेत वाका. पण ते कमरेत वाकाच्या ऐवजी अचानकपणे सगळ्यांनी चक्क लोटांगण घातलं होतं. तर आता ह्या 2 वर्षाच्या काळात नेमकं तेच घडलेलं आहे. सरकारने काही माध्यमांची बोलणी केली असतील. असं आहे, की नवं तंत्र आहेत, पी-आर कंपन्या हाताशी असतात. वेगवेगळ्या प्रकारची फोर्सेस काम करत असतात आणि माध्यमांमध्ये सरकारची छबी उजळलेली असावी, स्वच्छ असावी याच्याकरता प्रयत्न केले जातात. ते प्रयत्न वेगवेगळ्या प्रकारे करतात. आपण सगळे माध्यमात काम करतोय. आपल्याला माहिती आहे, की पुरवण्या निघतात, त्या स्पॉन्सर्ड पुरवण्या असतात आणि तो व्यवहाराचा चक्क शुद्ध व्यवहाराचा भाग आहे. हो. त्यामुळे एका अर्थाने हे सरकार इतकं निर्धास्त होतं, की आपण काही केलं तरी माध्यमच आपली बाजू उचलून धरतील. म्हणजे या सरकारला काही करावंच लागत नव्हतं. म्हणजे जसं आजचं उदाहरण आहे आपण चर्चा करतोय. आज एक असा बातमी सोडली गेलेली आहे. अनुभव नाही म्हणून मला लोकं त्रास देत आहेत. हो. असं मुख्यमंत्र्यांच्या वतीने एक विधान आलेलं आहे. आता हे गमतीशीर विधान आहे. म्हणजे या विधानावर प्रश्न विचारायला पाहिजे होता. अनुभव कोणालाच नसतो. नरेंद्र मोदी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत म्हणजे सगळ्या पक्षात असंच घडलेलं आहे. तिकडे या जगन रेड्डी काय किंवा नवीन पटनाईक काय या सगळ्यांनी काय केलेलं आहे? ते कधी काही पहिल्यांदा मुख्यमंत्री होते का? पण अशाला प्रश्न न विचारता सरकारच्या असं काही घडलं, की लगेच सरकारच्या बाजूने उभं राहायचं होतं. त्यामुळे हे सरकार खूप निर्धास्त होतं. एका अर्थाने सरकारला हवं ते आणि हवं नको तेही हे करत होतं. खरं म्हणजे माध्यमांनी 2 वर्षात सरकारचं खूप नुकसान केलेलं आहे. टोकाची जी सरकारची प्रसिद्धी केली आहे, त्यातनं कळत-नकळत एक सर्वसामान्यांच्या मध्ये जी एक नाराजी व्यक्त होत होती, त्याचा फटका तर कधी ना कधी बसेल. तो मतपेटीतनं लोकशाही मार्गाने व्यक्त होईल. पण बहुतेक आता हे सरकारच्याही लक्षात आलं असावं, की अरे हे जे काही आपण केवळ काम न करता बातमीच्या आधारे सरकार चालवणं, हे दीर्घकाळ चालत नाही. शेवटी लोकांना काम लागतं. त्यामुळे मग आता काहीतरी आपलाही पवित्रा बदलायला लागलेल का? आणि तो पवित्रा बदलायचा म्हणजे काय? तर मग थोडंसं माध्यमांपासून अंतर राखायला सुरुवात झाली. आता माध्यमांनाही आश्चर्य वाटतंय, "अरे बाबा, आम्ही तुमच्याकरता झिजतोय. वेळप्रसंगी आमची विश्वासार्हता पणाला लावलेली आहे. जे काही पत्रकारितेचे म्हणून मापदंड असतात ते बाजूला सरले आणि अख्खी लेखणी तुमच्याकरता झिजवली. तरी तुम्ही आमच्याशी असं वागता." मग अशा वागणाऱ्या सरकारनी परत आपल्याकडे लक्ष द्यावं. म्हणून कदाचित ही तक्रार, कुरकूर ही घरातली तक्रार आहे. आपण कुरकूर केली असं समजू शकतो. मोठं कुटुंब असतं आणि मग कोणाच्या सारखं मनासारखं काही झालं नसतं. मग तो असा तक्रारखोर होतो. मला असं वाटतं, की आजचं जे आहे ते तक्रारखोरपणातनं आलेलं आहे. नक्कीच. मकरंदजी आपण आज घनघोर चॅनलवर आलात आणि आमच्या प्रेक्षकांना या माध्यमात होणाऱ्या घडामोडींचं इतकं छान विश्लेषण करून सांगितलंत. त्याबद्दल आपले अनेक आभार. धन्यवाद. मित्रांनो, आपण आज बघितलं की कसं माध्यमांमध्ये म्हणजे आता ह्याच्यात एक असं आहे की महाराष्ट्रामध्ये हिवाळा असून सुद्धा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आहे. पण काही ठिकाणी रेनड्रॉप्स पडायचे बंद झाले. त्यामुळे सरकार हरवलंय का? अशी एक शंका मनामध्ये उपस्थित होऊ शकते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिचितांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.